न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। हिंदू संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील हे विनंती करत होते बाजारपेठेमध्ये कुठेतरी आपण या घटनेचा निषेध म्हणून आपण बंद पुकारलं गेलं पाहिजे आणि बंद पुकारल्यानंतर कुठेतरी आपण या संपूर्ण परिस्थितीला एक वेगळी घटना आहे। कारण आपण पाहतो की एक अगदी 24 वर्षाचा असणारा तो युवक आहे आणि मग ते करत असताना काही लोक जाणीवपूर्वक याला वेगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करत होते। मग तिथं पोलिसांनी जो काही आपण पाहिलं तर हिंदूच्या लोकांवरतीच त्याच्यावर लाठीचार्ज केला, त्यांना मारहाण केली। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जे करत होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केलं पाहिजे। एवढी मोठी घटना घडतीये, लोक लोकशाही मार्गाने विनंती करतायत आणि हे जमाव जाणीवपूर्वक 100, 200, 500 लोकांचा जमाव त्या लोकांच्या अंगावर 10-20 जणांच्या अंगावरती धावून आला। म्हणून त्या मागणी करता आम्ही तिथे आलो होतो। पोलिसांनी त्या लोकांवरती कारवाई केली आणि केल्यानंतर कुठेतरी आम्ही ते आंदोलन स्थगित केलं। पण आज जे काही धीरसिंग परदेशी यांचं PM करता त्यांना नेलेलं आहे, उद्या त्यांना आल्यानंतर आम्ही मागणी आमची की अहिल्यानगर जिल्हा संपूर्ण जिल्हा हा कुठंतरी बंद पाळला गेला पाहिजे। आणि घटना अत्यंत तीव्र आहे, कारण आज त्या एखाद्या व्यक्तीवर आली, तो काय स्वतःच्या घरचं काम किंवा खाजगी कामं करता गेलेला नव्हता, सार्वजनिक काम करण्याकरता गेलेला होता। मग ह्या लोकांना जर सार्वजनिक काम मान्य नसेल तर तिथं कामगार संघटनेने देखील भूमिका घेतली की आम्ही इथं कुठलंही काम करणार नाही। पण तिथल्या काही छातुरमातुर लोक सांगतात की आम्ही टॅक्स भरतो। आता टॅक्स भरतो तर तुझं काम आहे की तिथं आल्यानंतर तुम्हाला सेवा जर पाहिजे नसेल तर ही सेवा दिलीच नाही गेली पाहिजे। त्यामुळे ते जे काही भाषा करत असतील तर त्यांना देखील आम्ही योग्य ते पद्धतीने उत्तर देण्याकरता आम्ही सज्ज आहोत, त्यांची मस्ती जिरवण्याकरता देखील आम्ही सज्ज आहोत। पण ह्या सगळ्या घटनेची गांभीर्य पाहता उद्या देखील ज्यावेळेस ते नगरला आणतील तर आम्ही ते जे काही मृतदेह आहे तर तो आम्ही SP ऑफिसच्या परिसरामध्ये आम्ही तिथे थांबवणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत याच्यामधले मुख्य आरोपी हे कुठंतरी अटक झाले पाहिजेत। कारण की आताही छातुरमातुर लोक अटक त्याच्यामध्ये केले असं माहिती मिळते। अजून काय आम्हाला नावं निष्पन्न झालेलं नाही, आम्हाला काही माहिती नाही कोण झाले काय नाही, घटनाक्रम अजून आम्हाला त्याचा उलगडा झालेला नाही की कशा प्रकारची घटना किंवा काय घडलेलं आहे। पण याच्यामध्ये मुख्य आरोपी वेगळे आहेत, याच्यामध्ये घडून आणणारे लोक वेगळे आहेत की याच्यामध्ये सुरुवातीपासून, कारण ते 1:30 वाजता त्या परिसरात गेलेत आणि घटना 4च्या नंतर घडलेली, म्हणजे 3-3 तासाचं त्यामध्ये अंतर आहे। त्यामुळे सगळा भाग संशयास्पद आहे। त्यामुळे आम्ही जोपर्यंत ही सगळी घटना समोर येत नाही, मुख्य आरोपी अटक होत नाहीत की का घडलेलं आहे, कारण की पोलीस लोक देखील काही प्रकारे आपल्याला काहीतरी वेगळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। आणि तो व्यक्ती रात्रीचा अनेक वेळा त्या परिसरात इतर परिसरात जायचा, काम करायचा। तो संध्याकाळी सुद्धा त्याचं छोटं एक दुकान होतं पानाचं त्या तारकपूरच्या परिसरामध्ये, तारकपूर स्टँडच्या परिसरामध्ये। तो रात्री उशिरा त्याच भागात राहिला आहे। जिथले हे आरोपी आहेत असं सांगतात की भिंगारच्या पुढे नागरदेवळाचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारं काही माधवबाग परिसर आहे, आलमगिरी परिसर आहे, तिथले आरोपी आहेत। आणि तो आमचा धीरसिंग परदेशी देखील त्याच भागामध्ये राहिला होता। त्याच्यामुळे तो काय असा वेगळ्या ठिकाणी राहत होता, बाहेर देशात राहत होता किंवा बाहेर जिल्ह्यात राहत होता, तो कालच आलाय अशातलाही भाग नाही। पण ह्या सगळ्याची गांभीर्य पोलीस प्रशासनाने घ्यावं आणि मुख्य आरोपी चिल्लर जी काय ते सांगतात, तर आम्हाला बऱ्याच लोकांना, म्हणजे मला एकट्यालाच नाही शेकडो लोकांनी तो संशय व्यक्त केलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये प्रमुख आरोपी पाठीशी घालण्याचं काम प्रशासनाने करू नये। ह्या सगळ्या मागण्यांच्या वरती आमचं उद्या आम्ही ठरवणार आहेत। परत प्रमुख मागणी आमची व त्या कुटुंबात सुद्धा आहे की त्यांचे घरं जे आहेत ते इलिगल आहेत। त्यांचं अशी एवढी मोठी घटना, एखाद्याच्या कपडाचं कुंकू जातं, एखाद्या आईचं लेकरू तुम्ही हिसकून नेताय आणि त्याचं काही कारण नाही, फक्त कपडाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्या लोकांचं घरं देखील पाडले गेले पाहिजे। या सगळ्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही उद्या आमच्या मागण्या मान्य होत्या आम्ही तिथं घेऊन जाणार आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।